अयोध्येत सर्वात महागड्या उंच इमारतीचा प्रोजेक्ट सुरू होण्याच्या तयारीत होता तेव्हा प्रोजेक्टच्या जागेवर एका महिलेची झोपडी येत होती. सरकारने तिला एक आलिशान महल आणि करोडो रुपयांची ऑफर दिली, पण तरीही ती म्हातारी आपली झोपडी सोडण्यास तयार नव्हती. त्यामुळे राजकुमाराला संशय आला की नक्कीच या झोपडीत काहीतरी खास रहस्य आहे. मध्यरात्री त्याने सत्य शोधण्यासाठी झोपडीत प्रवेश केला आणि समोरील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिथे तर ती आपल्या झोपडीबाहेर बसून घोरत होती. कदाचित थकव्यामुळे किंवा दिवसभराच्या कामामुळे तिला खूप झोप येत होती. तिच्या चेहऱ्यावर मेहनतीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. तिला काही वेळ आराम करायचा होता, जेणेकरून ती पुन्हा ताजीतवानी होऊ शकेल. ती झोपडीच्या कडेला असलेल्या भिंतीला टेकून बसली होती, पण तिला प्रचंड शांती वाटत होती. पण माहीत नाही ती एवढ्या शांततेत काय विचार करून हसत होती. ती गाढ झोपेत जाऊ लागली तेव्हा तिला आपल्या आसपास थोडीशी हालचाल जाणवली. तिने आपले डोळे पूर्णपणे उघडले आणि आसपास पाहिले. किमती कपड्यांमध्ये 4-5 लोक तिच्या झोपडीच्या आजूबाजूला निरीक्षण करत होते. न जाणो ते काय बोलत होते. ती विचारात हरवून त्यांच्याकडे पाहत राहिली, पण पुन्हा डोळे बंद करून बसली. ही झोपडी तुमची आहे का? यावेळी तिला आपल्याजवळ आवाज आला, म्हणून तिने पटकन आपले डोळे उघडले आणि म्हणाली, होय, ही माझी झोपडी आहे. मग त्याने आपल्या शब्दात उत्तर दिलं, आपल्याला ही झोपडी इथून हटवावी लागेल. ती आश्चर्यचकित होऊन उभी राहिली. का हटवावी लागेल? मी हटवणार नाही, ती म्हातारी रागाने म्हणाली. हे ऐकून तिची झोप आणि थकवा दोन्ही उडून गेले होते. ही पहिल्यापासून माझी जागा आहे आणि ती माझीच राहील. या पृथ्वीवरील कोणतीही शक्ती मला इथून हटवू शकत नाही, असे म्हणत तिने आपल्या हातातील काठी जमिनीवर आपटली. नाही, तसं नाही, तुम्ही चुकीचं समजत आहात. खरं म्हणजे इथे एक खूप मोठा प्रोजेक्ट उभारला जाणार आहे आणि तुमची झोपडी मध्ये येत आहे. प्रोजेक्टच्या सुरुवातीला तुम्हाला ही जागा रिकामी करावी लागेल. बदलीत सरकार तुम्हाला जमीन आणि पैसा दोन्हीही देत आहे, जेणेकरून तुम्ही नवीन घर बांधू शकता. असे कोट पॅन्ट घातलेल्या व्यक्तीने तिला मृदू शब्दात सर्व गोष्ट समजून सांगितली होती. तिने पटकन नाही म्हणून डोकं हलवलं. तुम्ही मला कोटी रुपये दिले तरी मी ही जागा सोडणार नाही. माझ्या परवानगीशिवाय सरकार माझ्या जागेवर काहीच करू शकत नाही, तिने स्पष्ट शब्दात मोठ्या आवाजात सांगितले आणि हातातील काठी जमिनीवर आपटून आपल्या झोपडीत शिरली. अयोध्येला त्याच्या आध्यात्मिक महत्त्व आणि ऐतिहासिक मूल्यामुळे जगभरातील हिंदूच्या हृदयात विशेष स्थान आहे. शहराच्या सौंदर्यामुळे आणि धार्मिक तीर्थामुळे सरकारने शहराच्या विकासाबद्दल विचार करून योजना आखली. अयोध्या प्रगतीच्या मार्गावर चालत सुबत्ता आणि आर्किटेक्चरमध्ये उत्तम बनावट मिळू लागला. अयोध्यामध्ये शानदार हॉटेल, शॉपिंग मॉल आणि राहण्याच्या इमारती समाविष्ट करण्यात आल्या. एका नव्या प्रकल्पाची सुरुवात होणार होती. या योजनांच्या अंतर्गत शहरातील सर्वात उंच इमारतीची सुरुवात करण्यात आली होती, जी केवळ शहराच्या सौंदर्यात नाही तर तिची भव्य नकाशातही भर घालणार होती. दुसऱ्या देशातून येणाऱ्या विदेशांसाठी ही इमारत आकर्षणाचे केंद्र बनणार होती, ज्यामुळे सरकारला खूप फायदा होणार होता. भारत देशातील प्रकल्पाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी झाल्यानंतर मंजुरी दिली होती. जमीन तपासण्यासाठी काही सरकारी कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. त्यांना त्या मोठ्या प्रकल्पाच्या जागेवर एक लहान झोपडी दिसली, ज्यामध्ये एक वृद्ध स्त्री राहत होती. प्रकल्पाच्या जमिनीवर अशा छोट्या मोठ्या झोपड्या येतच असतात, ज्यांना त्यांच्या जागेच्या बदल्यात दुसऱ्या ठिकाणी जमीन दिली जाते. त्यामुळे त्यांनी या गोष्टीला फार महत्त्व दिलं नाही आणि झोपडीचा मालक असलेल्या त्या म्हातारीला या प्रकल्पाबद्दल सांगितलं. पण त्या झोपडीची खास गोष्ट अशी होती की त्या वृद्ध स्त्रीने आपली झोपडी कोणत्याही किमतीवर रिकामी करण्यास नकार दिला होता. राजकुमाराच्या माणसांनी तिला नवीन घराची ऑफर दिली, पण तिचं उत्तर होकार अर्थी नव्हतं आणि ती लोक आश्चर्यचकित होऊन परत गेले. त्यावेळी त्यांना असं वाटलं की ती म्हातारी रागाने झोपडी रिकामी करण्यास नकार देत आहे, पण प्रकल्पाच्या सुरुवातीपर्यंत तिचा नकार कायम राहिला. त्यांनी तिला जास्त पैशाची ऑफर दिली, पण तरीही तिला ही गोष्ट मान्य नव्हती. ती वृद्ध स्त्री चिंतेने झोपडीत चक्कर मारत होती. तिला काहीच कळत नव्हतं की काय करावं. ती कोणत्याही परिस्थितीत झोपडी रिकामी करू इच्छित नव्हती. ती बेचैन होऊन घाबरत होती. तिने पाहिलं की मोठमोठ्या गाड्या रोजच तिच्या परिसरात येत आहे आणि तिथे असलेल्या लोकांचा आढावा घेत आहे आणि जमीन मोजत आहे. कदाचित सरकारने आता प्रकल्पाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला होता. त्या वृद्ध स्त्रीला सरकारशी किंवा त्या प्रकल्पाशी काही घेणं देणं नव्हतं. सरकार एक सोडून 100 प्रोजेक्ट बनवेल, तिला काही घेणं देणं नव्हतं.
आजूबाजूला आणि दूरपर्यंत सरकारच्या राजवटीची मंदी पसरली होती. सरकार तिथे बांधकाम सुरू करू शकत होते, पण तिला कळत नव्हतं की ते का तिच्या मोडक्या झोपडीच्या मागे लागले होते. हे सांगणे चुकीचे नव्हते की तिने कष्टाने आपला घाम गाळून ही झोपडी बांधली होती. तिने सरकारकडून परवानगी घेऊन बऱ्याच वर्षापासून ही जमीन खरेदी केली होती. तिच्याकडे जमिनीची कागदपत्रे आणि झोपडी बांधण्याची परवानगी दोन्ही होते. तरीही सरकार तिला बोलावून विनाकारण त्रास देत होतं. का हे तिला लोक शांततेत जगू देत नव्हते हे तिला समजत नव्हतं. ती अनेक वेळा विचार करायची. तिची रात्रीची झोप उडाली होती. ती सर्व वेळ चिंताग्रस्त होऊन इकडून तिकडून फिरायची, गाड्यांना पाहायची आणि जमिनीवर आपली काठी मारून इकडून तिकडे फिरत राहायची. प्रकल्पाची सुरुवात झाली तेव्हा तिला दिली जाणारी ऑफर आणि पैसे वाढवले गेले, तरीही तिचं उत्तर तसंच होतं जे नेहमी असायचं. अखेर गोष्ट राजपुत्रापर्यंत पोहोचली. तो हे सर्व ऐकून अचंबित झाला. तो स्वतः तिला भेटायला आला. तिला एक आलिशान महाल आणि करोडो रुपयांची ऑफर दिली, पण तरी ही गोष्ट म्हातारीने मान्य केली नाही. आजूबाजूच्या गाड्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या वारंवार येण्यामुळे तिची झोप पूर्णपणे हराम झाली होती. ती अनेक वेळा रात्रीच्या अंधारात जागी राहायची, झोपडीच्या आसपास फिरायची आणि दूरपर्यंत मोकळ्या मैदानाकडे पाहायची. एके रात्री जेव्हा अंधाराने संपूर्ण परिसर व्यापला होता आणि सर्वत्र धुके पसरले होते, ती झोपडीत आराम करण्याचा प्रयत्न करत होती. अचानक बाहेरून पावलांचे आवाज ऐकू आले. ती आपल्या हातात लाठी घट्ट पकडून लगेच बाहेर पडली. चांदण्यांच्या रात्री तिला काही लोक दिसले जे तिच्या झोपडीच्या जवळ काहीतरी चर्चा करत होते. त्यात राज्याचा राजा सुद्धा सामील होता. ती त्यांना पाहून जोरात म्हणाली, हे काय करत आहात? राजकुमार पुढे येऊन नरम शब्दात म्हणाला, आजी, मी शेवटचं तुमच्याशी बोलायला आलो आहे. मला माहीत आहे की तुमची ही जागा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, पण हा प्रोजेक्टही देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्ही तुम्हाला सगळ्या ऑफर दिले आहे. आम्ही तुम्हाला नवीन जागा देऊ शकतो. तुमचं जीवन सुधारण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. त्या म्हातारीने कठोर शब्दात उत्तर दिलं, राजकुमार, मी म्हटलं होतं की मी माझी झोपडी कोणत्याही किमतीवर सोडणार नाही. ही जागा माझ्या जीवनाच्या कहाणीचा एक भाग आहे. मी कोणत्याही किमतीवर विकू शकत नाही. राजकुमार आता थोडा निराश झाला होता. आजी, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण आम्हाला या प्रोजेक्टचं काम पूर्ण करायचं आहे. तुम्ही आम्हाला एवढं सांगू शकता का की ही जागा तुमच्यासाठी इतकी महत्त्वाची का आहे? तिने राजकुमाराच्या डोळ्यात पाहिलं आणि एका क्षणासाठी शांत झाली. मग तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, ही जागा फक्त एक झोपडी नाही, ही माझ्या आयुष्याच्या मेहनतीचं फळ आहे. माझं सगळं आयुष्य या झोपडीतच गेलं आहे. इथे माझ्या आईने माझा हात धरून तिच्या जीवनाचा शेवटचा श्वास घेतला होता. या ठिकाणी माझे प्रिय मुले एक एक करून मला सोडून गेले होते. इथेच मी माझ्या आयुष्याचे सर्वोत्तम वर्ष घालवली होती. ह्या ठिकाणाने मला जीवनाच्या कठीण प्रसंगात आधार दिला आहे. इथून जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही. राजकुमार तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचं मन सहानुभूतीने भरलेलं होतं. त्याने मृदू शब्दात सांगितलं, आजी, मी तुमचं म्हणणं समजतो, पण शहराची प्रगती देखील आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला ह्या जागेच्या बदल्यात एक चांगली जागा देण्याचं वचन देतो. तुमच्या झोपडीच्या जागेवर एक मोठा प्रोजेक्ट उभा केला जाईल, जो शहराच्या प्रगतीसाठी खूप आवश्यक आहे. म्हातारीने एक क्षण विचार केला आणि मग म्हणाली, बाळा, तुमची ऑफर चांगली आहे, पण ही झोपडी माझ्या जीवनाचा भाग आहे. मी तिच्याशी जोडलेली आहे आणि मी तिला सोडू शकत नाही. जर सरकारला माझी जागा हवी असेल तर मला इथेच राहू द्या आणि तुमचा प्रोजेक्ट पूर्ण करा. मी वचन देते की मी तुमच्या कामात कोणताही अडथळा आणणार नाही. ती जरा ओरडूनच बोलली. राजकुमार आश्चर्यचकित झाला. त्याने पहिल्यांदाच पाहिलं होतं की कुणीतरी आपल्या झोपडीसाठी इतकी माया दाखवू शकतं. तो खोल विचारात गेला, पण त्याला हार मानायची नव्हती. त्याने अजून एक प्रयत्न करायचं ठरवलं. आजी, मी तुमचं म्हणणं समजतो आणि तुमच्या प्रेमाची कदर करतो. आम्ही प्रयत्न करू की तुम्हाला एक राजवाड्यासारखं घर देऊ, जिथे तुम्ही तुमचं जीवन सुखाने आणि आरामात घालू शकता आणि त्या राजवाड्यात प्रत्येक सुखसुविधा असेल. ती म्हातारी राजकुमाराचं बोलणं ऐकून खूपच हैराण झाली होती. राजे, तुम्ही काय समजता? मी दौलत किंवा सुखसोयी पूर्ण करण्यासाठी माझी झोपडी सोडून देईन का? मला ही जागा सोडायची असती तर तुम्ही ऑफर दिली नसती तरी मी ती सोडली असती. मला न सुखसोयीची हौस आहे न पैशाची. माझं उत्तर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण माझ्याकडून अजूनही नकार आहे. मला आशा आहे की
तुम्ही तुमचे माणसं पुन्हा पुन्हा इथे पाठवणार नाही आणि मला शांततेत जीवन जगू द्याल. राजकुमार आश्चर्यचकित झाला की कोणीही जुनी फाटलेली झोपडी लाखोंच्या बदल्यात कसं नाकारू शकतं. त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात असं कधी पाहिलं नव्हतं. बहुतेक लोक आपली झोपडी, काही जमीन किंवा एका घराच्या बदल्यात खाली करतात. तिचा निर्धार आणि प्रेमामुळे राजकुमाराला संशय आला की या झोपडीत नक्कीच काहीतरी खास रहस्य आहे. त्याने ठरवलं की हे रहस्य नक्कीच उघड करायचं. एकीकडे प्रकल्पाला सुरुवात झाली होती आणि दुसरीकडे राजकुमार त्या म्हातारीच्या झोपडीच्या रहस्याच्या शोधात लागला होता. एका रात्री खूप अंधार होता. राजकुमाराने आपलं रूप बदललं. त्याने आपले मौल्यवान रेशमी पोशाख काढून ठेवले आणि एक साधा पांढरा पोशाख घातला. त्याने आपले सोन्याच्या काठांचे कपडे सोडून एक साधा पांढरा कपडा घातला होता. त्याने आपला चेहरा बदलण्यासाठी पांढऱ्या रंगाची मिशी आणि दाढी लावली. आता तो एक साधा वृद्ध माणसासारखा दिसत होता. कोणीही त्याला रात्रीच्या अंधारात ओळखू शकत नव्हतं. रात्रीच्या अंधारात ती म्हातारी तर अजिबातच ओळखू शकत नव्हती. तो तिच्या झोपडीजवळ गेला आणि आत जाण्याचा मार्ग शोधू लागला. तेवढ्यात तो झोपडीच्या बाहेर अडखळून खाली पडला. त्या म्हातारीला बाहेर काहीतरी आवाज ऐकू आला आणि म्हणून ती पटकन उठून बाहेर आली. तिने पाहिलं की एक माणूस जमिनीवर पडला आहे. म्हणून ती त्याला मदत करण्यासाठी धावली. तो माणूस जोरात पडला होता. म्हातारीने त्याला पाणी दिलं आणि त्याला आधार देऊन झोपडीत नेलं व एका कोपऱ्यातील बिछाण्यावर बसवलं. तो मोठ्या लाचारीने म्हणाला, मी खूप दिवसांपासून उपाशी आहे, मला काहीतरी खायला द्या. त्या म्हातारीला वाईट वाटलं. तिच्याकडे त्यावेळी खायला काहीच नव्हतं. तिने दुपारीच पाण्यात भिजवून कोरडी भाकरी खाल्ली होती. मात्र तिच्याकडे काही पैसे होते आणि तिला माहीत होतं की उशिरा रात्री कोणती दुकानं उघडी असतात. ठीक आहे, मी तुझ्यासाठी काही खायला आणते, असं म्हणत तिने कपड्यांच्या ढिगारातून एका चादरीत बांधलेले काही पैसे काढले आणि झोपडीतून बाहेर गेली. तो माणूस जो आपल्या पोटावर हात ठेवून थकलेला पडला होता, म्हातारी बाहेर जाताच उठला. त्याच्याकडे जास्त वेळ नव्हता. त्याला ते रहस्य शोधायचं होतं ज्यासाठी तो झोपडीत आला होता. त्याने झोपडीचे बारकाईने निरीक्षण केले. एका कोपऱ्यात फाटके कपड्यांचे ढिगारे होते तर दुसऱ्या कोपऱ्यात पाण्याचं भांडं आणि ग्लास ठेवला होता. राजकुमाराने पाहिलं की पूर्ण जमिनीवर एक जाड कापड पसरलेलं होतं. त्याला झोपडीत काही विशेष दिसलं नाही. तो आपल्या जागेवरून उठून उभा राहिला आणि आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीला हात लावून पाहू लागला. झोपडीच्या मागच्या भिंतीकडे पाहिलं तेव्हा त्याला एका मोठ्या लोखंडाचा आवाज ऐकू आला. त्याने तिथे पडलेली कापडं बाजूला केली आणि त्याला एक लहान जड लोखंडी दरवाजा दिसला. त्याने तो दरवाजा उघडला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण समोर त्याला एक भुयार दिसलं. त्याने खिशातून टॉर्च काढून त्यात प्रकाश केला. त्याला वाटलं की दरवाजाच्या मागे भिंत असेल किंवा कदाचित एखादी पाईपलाईन. पण तिथे एक भुयार होतं. त्यात जाण्याचा एक रस्ता होता. एक अरुंद जागा होती. राजकुमार घुटण्यावर चालत तिथून जाऊ शकला असता. एका क्षणात राजकुमार भुयारात गेला. तो घुटण्यावर चालत चालत गेला. भुयार खूप लांब होतं. तो चालून थकला होता, पण त्याने धीर सोडला नाही. त्याला रहस्य जाणून घ्यायचं होतं. शेवटी भुयार संपलं आणि तो लोखंडी जाड पायऱ्या उतरून खाली पोचला. तिथे एक मोठं तळघर होतं. राजकुमाराने तळघर फिरून पाहिलं, पण तिथे काहीच नव्हतं. आता काही खास न मिळाल्यामुळे तो परत निघाला. तेव्हा त्याला असं वाटलं की त्याच्या जवळून काहीतरी गेलं आहे आणि तो संतुलन हरवून खाली पडला. त्याने खूप प्रयत्नाने स्वतःला सावरलं, पण हे पाहून तो हैराण झाला की समोर एक खुफिया दरवाजा होता जो आपोआप उघडला होता. कदाचित राजकुमाराचा पाय चुकून त्याच्या हँडलवर पडला होता आणि दार आपोआप उघडलं गेलं होतं. राजकुमार हैराण होऊन आत शिरला. ती खोली पुस्तकांनी भरलेली होती आणि नव्या जवाहिरांनी भरलेली होती. असं वाटत होतं की ह्या एखाद्या मोठ्या अद्भुत आलिशान राजाची निशाणे होत्या. राजकुमार आश्चर्याने प्रत्येक गोष्टीला आपल्या बोटांनी स्पर्श करत पुढे जात होता. ती म्हातारी कोण होती आणि अशा किमती वस्तू तिच्याकडे कशा आल्या होत्या? एक गोष्ट नक्की होती की ती इतकं सगळं चोरून इथे लपवू शकत नव्हती. हे सगळं तिचं मालकीचं होतं. त्या म्हातारीने आपल्या पूर्वजांच्या निशाण्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या झोपडीत लपवण्यासाठी जागा बनवली होती. तो एक एक गोष्टीचं निरीक्षण करू लागला. इतक्या किमती वस्तू तिथे होत्या की कोट्यावधींची ऑफर त्याच्यासमोर काहीच नव्हती. म्हणूनच तिने महाल आणि कोट्यावधी रुपये घेण्यास नकार दिला होता. राजकुमार आश्चर्याने एक एक गोष्टीला स्पर्श करत होता. त्याच दरम्यान त्याला आपल्या मागे पावलांचे आवाज ऐकू आले. त्यामुळे त्याने चटकन मागे वळून पाहिलं. तीच म्हातारी बाई हातात काठी धरून त्याच्या दिशेने येत होती. कोण आहेस तू? इथे कसा पोहोचलास? तिचा चेहरा रागाने लाल झाला होता.
मी कुणी चोर नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला आणि तुमच्या या किमती मालमत्तेला काही नुकसान नाही पोचवणार. मी एक राजकुमार आहे आणि माझं नाव विक्रम आहे. मी काही दिवसापूर्वी तुम्हाला भेटायला देखील आलो होतो. राजकुमाराने आपला चेहरा साफ केला म्हणजे म्हातारी त्याला ओळखू शकेल. त्याने नकली दाढी मिशा देखील काढून टाकल्या. म्हातारीने बारकाईने राजकुमाराच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि तिने एका नजरेत त्याला ओळखलं. राजकुमार, तुम्ही इथे कसे आहात? हे रहस्य तर आम्ही खूप काळापासून लपवून ठेवलं होतं, परंतु आता हे सर्व माहीत होईल. त्यावर राजकुमार म्हणाला, परंतु तुम्ही कोण आहे आणि हे सर्व तुमच्याजवळ कसं काय आलं? राजकुमाराने पुन्हा मजबुरीने त्या म्हातारीला विचारलं. आता तर मला तुला सगळं काही सांगावं लागेल. ती हळूहळू चालत एका मोठ्या चबुतऱ्यावर थांबली. राजकुमार देखील तिच्या मागे चालत तिच्या काही पावलांवर बसला. माझं नाव रुखसत आहे. माझे आजोबा आग्रा सत्तेचे शासक होते आणि आमचं खानदान तिथे आनंदाने राहत होतं व एका मोठ्या प्रदेशावर राज्य करत होतं. ते शहर आपले सौंदर्य आणि संपत्तीमुळे प्रसिद्ध होतं. जगभरातील व्यापाऱ्यांचे ते एक मोठे केंद्र होते. आमच्या महालाची शान पाहण्यासारखी होती आणि आमच्या खजिन्याच्या कथा दूर दूरपर्यंत प्रसिद्ध होत्या. अनेक शत्रूंच्या नजरा आमच्या महाल आणि खजिन्यावर होत्या. शत्रू शतकानुशतके आमच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते. खरे तर अनेकदा आमच्या प्रदेशावर आणि महालावर हल्ला देखील केला होता, पण आमचे बलवान सैनिक नेहमीच त्यांना तोंड देत. माझे पणजोबा त्या काळातील सर्वात मोठे सेनापती होते. एके दिवशी ते अचानक आजारी पडले आणि मृत्यू पावले. त्यांच्या निधनानंतर सत्तेला खूप नुकसान झाले आणि त्यांच्या जागी त्यांच्या राजकुमाराने सत्ता घेतली. पण आम्ही सगळे दुःखात होतो. एके दिवशी आमच्या सत्तेवर शत्रूंनी हल्ला केला. एकीकडे आमचे लोक या हल्ल्यासाठी तयार नव्हते आणि दुसरीकडे शत्रूंनी खूप तयारीने हल्ला केला होता. ती एक खूप मोठी लढाई होती. त्यात आमचं खानदान सगळं काही हरलं होतं. शत्रूंनी आमच्या महालावर ताबा मिळवला, सर्वांना मारून टाकलं. आम्ही लोक आपले प्राण वाचवून तिथून पळून आलो आणि जितके सामान घेऊन येऊ शकलो तितके आणले. त्यात मौल्यवान वस्तू आणि एक मोठी पेटी देखील होती. आम्ही आमचे प्राण वाचवण्यासाठी एक गुप्त मार्गाने पळून गेलो, जो आमच्या आजोबांनी बांधलेला होता. तो मार्ग आम्हाला महालाच्या तहखान्यातून बाहेर काढून जंगलात नेणार होता. आम्ही जंगलात अनेक दिवस घालवले, पण जंगलात दिवस काढणे अत्यंत अवघड होते. तिथे मोठे मोठे वन्य प्राणी होते, जे कधीही आमच्यावर हल्ला करू शकत होते. जंगलात नेहमीच दरोडेखोरांचा ठार मांडलेला असायचा, ज्यामुळे आमच्या जीवाला मोठा धोका होता. आम्ही शहराचा रस्ता शोधत शोधत या मोठ्या घरात आलो, जे कुणीतरी आपले काही मौल्यवान सामान ठेवण्यासाठी बांधले होते. पण त्यावेळी हे घर रिकामे होते. कदाचित ते मालक इथे राहत नव्हते किंवा ते मृत्युमुखी पडले होते. आम्ही या घरात राहू लागलो, पण इथे राहून खाण्यापिण्याची सोय करणं खूप अवघड होतं, कारण शहर इथून खूप दूर होतं. संपूर्ण रस्ता डोंगरांनी भरलेला होता. हळूहळू शहराची प्रगती होत राहिली. दूर दूरपर्यंत घरं आणि दुकानं बांधली जाऊ लागली. आम्ही सर्वांनी मिळून घराच्या बाहेर जाण्यासाठी एक बोगदा तयार केला, ज्यामुळे बाहेर जाणे आणि खाण्यापिण्याची सोय करणे सोपे झाले. पण आम्हाला भीती होती की कोणी आमचा हा अड्डा पाहू नये, म्हणून आम्ही त्यावर एक झोपडी बांधली. आम्ही नेहमी इथे येऊन आमच्या आजोबांच्या शान शौकत आणि आठवणींना उजाळा देतो, कारण आता आमच्याकडे त्यांच्या आठवणीच उरल्या होत्या. माझ्यासोबत आलेल्या इतर स्त्रिया एक एक करून या जगातून निघून गेल्या. मी वयाने खूप लहान होते. मला माहीत नव्हते की मला या सर्व गोष्टींचे काय करायचे आहे. जर कोणाला कळले तर ते लोक मलाही मारून टाकतील, जसे माझ्या वडिलांना आणि आजोबांना मारले होते, आणि सगळं सामान लुटून पळून जातील. खरं तर हे सर्व आमच्या घराण्याच्या साम्राज्याच्या वारसाचं सामान होतं आणि मला हे सर्व खूप प्रिय होतं. मी माझ्या वडिलांच्या आणि आजोबांच्या पुस्तकाचं वाचन सुरू ठेवलं. मी त्यांच्यापासून खूप काही शिकले. हे खजिना आणि पुस्तक माझ्या वडिलांच्या आणि आजोबांच्या निशाणे आहेत आणि मला त्यांना जपून ठेवायचं आहे. मला माझ्या प्रिय माणसांची आठवण आणि इतिहास जिवंत ठेवायचा आहे. लोकांना सांगायचं आहे की माझं कुटुंब कसं नष्ट गेलं. पूर्ण कुटुंब एका रात्रीत संपवून टाकलं गेलं, पण आजपर्यंत मी ते करू शकले नाही. मी या आशेवर जगत आहे की एक दिवस त्या शहराच्या शासकांची वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचवेन, पण ते शक्य झालं नाही. मी अनेक पुस्तकं लिहिली, ज्यात मी माझ्या बालपणातील प्रत्येक घटना वर्णन केली, पण त्या पुस्तकांना बाहेर काढू शकले नाही. जे पुस्तक तुम्ही पाहत आहात ते मीच लिहिलेलं आहे. माझ्या आईवडिलांनी मला लिहायला आणि वाचायला शिकवलं होतं. ते देखील जीव वाचून पळून आलेल्यांपैकी एक होते. राजकुमाराला हे सर्व कळल्यानंतर तो खूपच अचंबित झाला. त्यांनी कधीही कल्पना केली नव्हती की
एक राजकुमारी त्याच्या शहरात कशी गुमनामीचे जीवन जगत राहिली. राजकुमाराने तात्काळ समजले की हा खजिना आग्र्याचा इतिहास आणि संस्कृतीसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याने त्या स्त्रीच्या सन्मानाचे आणि तिच्या गुपिताचे रक्षण करण्याचे वचन दिले आणि ठरवले की या घराला इतिहासाच्या वारसाच्या स्वरूपात सुरक्षित ठेवले जाईल. यानंतर त्या जागेवर सर्वात उंच इमारत बांधण्याचा प्लॅन रद्द करण्यात आला आणि आग्र्याच्या त्या झोपडीला तिच्या इतिहासासह कायम ठेवण्यात आले. राजकुमाराने त्या खजिन्याला सोबत घेतले आणि तो महालात गेला. ती एक आग्र्याची राजकुमारी होती जिने आपल्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत फकीरासारखे जीवन जगले होते. राजकुमाराने स्वतःला वचन दिले की तो तिच्या इच्छेनुसार इमारत बांधेल ज्यात आग्रा शहरातील राजांचा इतिहास सुरक्षित केला जाईल. तिच्या इच्छेनुसार तिच्या पूर्वजांच्या महालासारखी इमारत आपल्या शहरात बांधली जाईल जी आग्र्याचा वारसा म्हणून ओळखली जाईल. राजकुमाराच्या या निर्णयाने केवळ त्या स्त्रीच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मान आणि प्रेम निर्माण झाले नाही, तर अयोध्येच्या लोकांमध्येही त्यांचे स्थान उंचावले. सरकारने त्या परिसराला एक ऐतिहासिक महाल म्हणून घोषित केले आणि अयोध्येत त्या खास गोष्टींची सार्वजनिक प्रदर्शनासाठी व्यवस्था केली. आजचे अयोध्या आग्र्याच्या इतिहासाच्या रक्षणासाठी आणि शिक्षणासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. या घटनेने संपूर्ण शहराला एक संदेश दिला की आपली संस्कृती आणि इतिहास सुरक्षित ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आग्र्याच्या म्हातारीची झोपडीची कहाणी एक उदाहरण बनली आहे जिथे निसर्ग आणि प्रगती एकत्र नजरेत येतात. अशा प्रकारे अयोध्याने आपल्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक परंपराचा आदर ठेवून भविष्याकडे पाऊल टाकले. ही कहाणी लवकरच संपूर्ण देशात पसरली आणि आग्र्याच्या म्हातारीची झोपडी एक प्रतीक बनली. कशा प्रकारे एका सामान्य स्त्रीच्या धैर्याने आणि राजकुमाराच्या बुद्धिमत्तेने शहराच्या इतिहासाची आणि सुरक्षिततेची जपवणूक केली. या घटनेने लोकांना त्यांच्या मुळाशी जोडले राहण्याचा आणि आपल्या पूर्वजांचा आदर करण्याचा धडा शिकवला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गुंफण या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.